मी आज ऑलरेडी मशीनवर का आलेल्या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग सांगणार आहे। हा माझा ऑलरेडी मशीनवर का आलेला ब्लाऊज आहे। याची प्रथम मी स्लीव कट करून घेणार आहे, म्हणजे बाही। याला ऑलरेडी मोराचं वर्क आलं आहे, मशीन वर्क। कस्टमरची बाही 9 इंच आहे। 9 इंच मध्ये प्लस 1 इंच असं मी 10 इंचाची बाही घेतली। मुंडा 6 आहे, त्यात 3 इंच ॲड करून 2.5 इंच ॲड करून आडवी लांबी साईड ॲड घेतली। तिथून खाली 3 इंचावर मुंडा खोली दिली। तिथून अलीकडं 1.5 इंचावर सरळ खूण आणि खालच्या बाजूला ती सरळ खूण केलेली शोल्डरच्या वरच्या बाजूला सरळ अशी जोडून घेतली व याला फिश कटचा आकार दिला। मागच्या मुंड्यासाठी फुगीर व पुढच्या मुंड्यासाठी खोल आकार मी दिला। दंडगेर आहे 10, म्हणजे हाफ स्लीव धरला तर 5 आणि त्यात 1.5 इंच ॲड केले। मी 2 इंच ॲड करणार आहे। 1.5 इंच ॲड करायचं असतं, मी 2 इंच ॲड करणार आहे। अशी मी प्रथम स्लीव कट करून घेतली। मशीनवर का आलेल्या ब्लाऊजची कटिंग करताना प्रथम ब्लाऊज कट करायचा आणि नंतर अस्तर कट करायची। प्रथम ब्लाऊज कट करून करताना प्रथम ब्लाऊज कट करायचा आणि नंतर अस्तर कट करायचे। पाठीमागचा फुगीर ब्लाऊज मी कट करून घेतला। आता मी पुढचा खोल भाग पण देखील कट करून घेत आहे। घेतला मी कट करून। आता हे जे एक्स्ट्राचे फॅब्रिक उरले आहे यामध्ये ऑलरेडी गळा आला आहे। बॅकचा नेक ऑलरेडी मोराच्या वर्कच आला आहे, पण ह्याची गळा खोली जास्त आहे। गळा खोली देखील जास्त आहे आणि गळा रुंदी देखील जास्त आहे। गळा खोली जेवढी आहे तेवढी आपल्याला धरावीच लागणार आहे इकडून इकडे, परंतु गळा रुंदी जर जेवढी आहे तेवढी धरली तर शोल्डरवरून ब्लाऊज खाली उतरेल, म्हणून मी त्याला थोडंसं अटॅच करून कमी करणार आहे। बघा, एका खाली एक डिझाईन आली पाहिजे पाठीमागची आणि समोरची। हे पाठीमागची आणि समोरची एका खाली एक आली। आता माझी गळा रुंदी किती आहे ती पॅटर्ननुसार मी याच्यावर टाकून बघणार आणि जेवढं मला पाहिजे तेवढंच मी कट करून घेणार। हे माझी गळा इथून इथपर्यंत टाकायचं। गळा आपल्याला इथपर्यंतच धरायला लागणार आहे आणि हा इथपर्यंत, म्हणजे प्रथम हा आकार आखून घ्यायचा। आता गळा खोली म्हणजे इकडून इकडे थोडं कमी आहे असं। गळा रुंदी किती आहे 2.5 इंच। पॅटर्ननुसार मला 2.25 गळा रुंदी लागत आहे, पण मला ह्याची फक्त 2.5 इंचच ठेवायची आहे एवढी। हे माझ्याकडे एवढे अंतर जास्त आहे। एवढे अंतर जास्त आहे, मग हे 1 इंचाचे अंतर मी इथं दुमडून ह्याला पिनअप करून घेणार व जेवढं पाहिजे तेवढंच अंतर मी ठेवणार गळा रुंदीसाठी। एखादी सुई नंतर याला आपण टिप मारून घ्यायची। आता मी ह्याला लांब अशी सुई लावून घेतली कट करेपर्यंत, नंतर ह्याला मी टिप मारून घेणार। आता माझा ही गळा खोली हे पहा बरोबर बसत आहे। गळाची उंची मी थोडी कमी करणार आहे, कारण हे टिप मारायला जे 1/2 इंच कापड राहतं ते राहतच नाही, म्हणून टिप मारायला 1/2 इंच कापड राहणार आहे ते मी वरती घेणार आहे। आता हे साईडचा भाग आपण आहे तो आखून घ्यायचा। साईडचा भाग आखून घेतल्यानंतर साईडचा भाग आखून घेणार आहे मी।
खाली जरा उंची अर्धा इंच वाढवायची. आता हे आधी मी साईडून कट करून घेणार आहे पीस ब्लाऊजचा. साईडून पीस कट करून घेतल्यानंतर मग मी त्याचा गळा ओपन करून कट करणार आहे. आणि हेच अंतर परत आपल्याला अस्तरावर टाकायचं. ह्यात सुई आडवी आली, सुई पाठीमागं सारून हे एक्स्ट्रा फॅब्रिक शिल्लक राहिले. आता ही सुई मी अशीच राहून देणार व ज्यावेळेस मी हे करणार आहे ब्लाऊज स्टिच करायला घेणार आहे त्यावेळेस मटका टाईप याचा गळा येणार आणि मी हे तर टक्स मारून घेणार. म्हणून हे असंच ठेवणार व असंच अस्तरावर मी कट करून घेणार आहे आणि गळा शिवताना असा शिवून घेणार आहे. हे 2 भाग झाले. आता आपले पाठीमागचा भाग झाला, बाही झाली. आता पुढचा भाग राहिला आहे. हे जे एक्स्ट्राचे फॅब्रिक राहिले आहे चमकीची काठाची, हे काठाच्या फॅब्रिकमध्ये मी छानशी लटकन ब्लाऊजला तयार करणार आहे. म्हणून हे मी साईडला काढून घेणार. म्हणजे राहिलेल्या कापडमध्ये मला अस्तर दोन्ही बाजूने राहिले आहे फॅब्रिक. खूप छान अशी लटकन ह्याची तयार होते. आता पुढचा जो भाग राहिला आहे तो याच्यावरती टाकून घ्यायचा. संपूर्ण म्हणजे फॅब्रिकच अगोदर कट करून घ्यायचे. ब्लाऊजचे जे पीस आले ते कट करून घ्यायचे आणि नंतरच अस्तर कट करायचे. असं करायचं. हे दोन्ही भाग माझ्या याच्यावर बसत नाही, पण माझ्याकडे हे अजून एक्स्ट्राचे फॅब्रिक आहे याच्यावर मी कट करून घेणार आहे. नाहीतर हे याच्यावरती कट करून हे साईडला आखून घ्यायचं अगोदर आणि नंतरच कट करायचं. येत बसत आहे, दोन्ही पण बसत आहेत पॅटर्न. दोन्ही मी इथे टाकून घेणार आहे. आता हे प्रिन्स कटोरीचा ब्लाऊज कट करून आखताना काय करायचं, उंचीला थोडा पुढचा भाग आपण एक्स्ट्राचा धरलेलाच असतो ऑलरेडी पेपर कटिंग करताना. म्हणून मी आता आखून घेणार आहे सरळ. थोडंसंच वाटलं तर खालच्या साईडला उंची जास्त धरायची. आपण पाठीमागच्या भागाची पण धरली आहे आणि इकडं शिवायच्या बाजूला जे कापड जातं म्हणून इकडं देखील थोडंसं सरळ आल्यानंतर थोडंसं आतल्या बाजूने अर्धा इंचच्या मापात आपल्याला शिलाईला जे मार्जिन लागणार आहे ते टाकून घ्यायचं. हे मला शिलाईला मार्जिन लागणार आहे म्हणून मी टाकून घेतलं अर्धा इंच एक्स्ट्राचे. हा झाला, पुढचा भाग होतच आला आहे माझा. हे मी आखून घेणार आहे आणि नंतरच कट करणार आहे. या साईडला देखील अर्धा इंच एक्स्ट्राचे फॅब्रिक ठेवूनच पॅटर्न कट करायचे. म्हणजे हे शिवणावळीसाठी आपल्याला लागणार आहे. आणि खालच्या साईडला उंची वाढवली आहे म्हणून अर्धा इंच एक्स्ट्रा. आता हे कट करून घेणार आहे मी. त्यापर्यंत मी कट करून घेतलं. आता इकडच्या बाजूने देखील मी कट करून घेणार आहे. हा ब्लाऊज पीस अगोदर का कट करून घेतला मी, कारण याला ऑलरेडी मशीन वर्क आलं होतं त्याच्यामुळे मी हा अगोदर कट करून घेतला पीस. कारण अगोदर अस्तर कट केलं तर पीसवर मशीन वर्क जे आहे गळ्याचं त्याची
गळ्याची रुंदी कमी जास्त असते त्याच्यामुळे ते अटॅच करायला जमत नाही. आम्ही पुढचा भाग संपूर्ण रेडी करून घेतला. आता मी अस्तरवर याची कटिंग करणार आहे. अस्तरवरती याची कटिंग करणार. पहिल्यांदा हा गळ्याचा भाग टाकायचा, नंतर बाही टाकायची. प्रथम हा गळ्याचा भाग टाकायचा आणि नंतर बाही टाकायची आणि नंतर राहिलेले 2 भाग टाकून घ्यायचे. मी बाही टाकून घेतली. कट करून घेतलेले फॅब्रिक ब्लाऊजचे मी आता अस्त्रवर टाकले आहे. आता मी याची कटिंग करत आहे. माझा हा भाग थोडासा कमी पडला या साईडनं, त्या साईडला मी नंतर थोडा अस्तरचा आतल्या बाजूने जाईन असा जॉईंट देणार आहे. खूप लांब स्लीव असल्यामुळे थोडंसं कमी पडलं. हा माझा पुढचा भाग कट करून झाला. आता हा बॅकचा भाग कट करून घेणार आहे मी. बॅकचा भाग कट करताना आपल्याला गळा कट करायचा नाही, अस्तरचा पण नाही आणि पीसचा पण नाही. बॅकचा भाग फक्त कट करून घ्यायचा आणि गळा शिवल्यानंतरच कट करायचा आहे. म्हणून मी गळ्याचं तसंच ठेवत आहे. हा पाठीमागचा भाग आणि हा पुढच्या भागाचा एकच भाग झाला आहे आणि एक भाग मला कट करायचा आहे. आता मी स्लीव कट करणार आहे. इकडच्या बाजूने अर्धा इंच अस्तर करून स्लीव कमी पडत आहे, पण आपल्याला एवढी स्लीव पुरून जाते. मला एवढी स्लीव बसवताना पुरून जाते. ही स्लीव लॉंग स्लीव माझी कट करून रेडी झाली. आता हा जो थोडासा भाग कमी पडला आहे त्याला मी नंतर थोडा जॉईंट देणार आहे. जेवढा आहे तेवढा आता कट करायचं आणि नंतर जॉईंट देऊन शिवायच्या टायमिंगला जॉईंट द्यायचा. ही माझी संपूर्ण ब्लाऊजची प्रिन्स कटोरी ब्लाऊजची कटिंग रेडी झाली आहे. आता मी याची स्टिचिंग करायला घेणार आहे.